भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार दिनांक 17 रोजी 11 वाजता गारगोटी येथे रास्ता रोको। भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी 11 वाजता गारगोटी येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे, अशी माहिती कॉम्रेड सम्राट मोरे यांनी दिली। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांचा आजचा 7वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावली आहे, तरीही सरकार याकडे लक्ष देत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अधिवेशनात गुंग आहेत। आमचा मराठी लढाऊ नेता मरणाच्या दारात उभा आहे, तरीही सगळे सोयरे या शब्दाचा कायदा त्वरित करावा या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत। अखंड महाराष्ट्र या उपोषणाकडे बघत आहे, तरी तात्काळ अध्यादेश काढून राज्य सरकारने याची दखल घ्यावी। यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने भुदरगड पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले। यावेळी तुकाराम देसाई, सचिन भांदिगरे, संतोष पार्टे, रमेश माने, मनोहर अबिटकर, आनंद देसाई, सुरेश पाटील, सतीश जाधव, शिवाजी डावरे, अभिमन्यू दंडवते, मच्छिंद्र मुगडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी। माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण तिसऱ्या टप्प्यातलं आंतरवाली सराटी येथे गेले 6 दिवसापासून चालू आहे। त्यांची तब्येत अत्यंत बिघडलेली आहे व शासन कुठल्याही पद्धतीचं लक्ष द्यायला तयार नाही आहे। त्यासाठी भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी ठीक 10 वाजता कोल्हापूर गारगोटी या रस्त्यावर रस्ता रोको करून शासनाचा निषेध करायचं नियोजन केलेलं आहे। तरी भुदरगड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी ठीक 10 वाजता गारगोटी कोल्हापूर रोड पिसे पंप येथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे व जरांगे पाटलांच्या उपोषणाला आपण पाठिंबा द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। एक मराठा समाजाचा झुंजार नेता मरत असताना इथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पक्षाच्या अधिवेशनात इथं अडकून कोल्हापुरात इथं अडकून पडलेले आहेत। त्यांना जाग यावी, त्यांना समजावं यासाठी मराठा समाजानं मोठ्या संख्येनं उद्या सकाळी रस्ता रोको आंदोलनात सहभागी व्हावं। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।